आता एवढ्या फॉर्म्युलांच्या आधारे बघा, एवढ्या फॉर्म्युलांच्या आधारे आपल्याला आता जास्त डेरिव्हेटिव्ह काढायला चालू करायचे. आता वरच्या फॉर्म्युलांमध्ये बघितलं तर नॉर्मली तुम्हाला देताना एकच टर्म दिली होती, म्हणजे फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स रेस टू 7. ओके, ही एवढी एकच टर्म दिली होती. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, पण जर मी तेच तुम्हाला दिलं एक्स रेस टू 7 प्लस साइन एक्स किंवा y इज इक्वल टू एक्स रेस टू 7 अपॉन साइन एक्स किंवा y इज इक्वल टू 8 एक्स रेस टू 7 किंवा y इज इक्वल टू एक्स रेस टू 7 इंटू साइन एक्स. ओके, या प्रकारांमध्ये काय केलंय मी, माझ्याकडे दोन फंक्शन्स आहेत बघा व्यवस्थित, एक्स रेस टू 7 आणि साइन एक्स असे दोन फंक्शन्स आहेत. एका ह्याच्यात मी त्याची ऍडिशन घेतली, दुसऱ्या ह्याच्यात मी त्याचं डिव्हिजन घेतलंय. त्यानंतर इथं बघा 8 एक्स रेस टू 7 म्हणजे 8 एक वेगळा नंबर घेतलाय कॉन्स्टंट, त्याला मल्टिप्लाय केलं एक्स रेस टू 7 ने, आणि फोर्थ मध्ये एक्स रेस टू 7 इंटू साइन एक्स घेतलं. ओके, म्हणजे दोन फंक्शनची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे केल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं होतं बघा, याचे रूल बघायचे आपल्याला. म्हणजे आता इथं तुम्हाला वाटू शकतं की हा चला सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे. सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे हे असं लिहिणं dy बाय dx इज इक्वल टू एक्स रेस टू 7 चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 7 एक्स रेस टू 6, मागच्या याच्यात प्रॅक्टिस झाली, प्लस मध्ये प्लस साइन आहे म्हणून, आणि साइन एक्स चं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, इथं आपण सेपरेट सेपरेट काढलं. आता हेच डिव्हिजनच्या बाबतीत पॉसिबल आहे का, म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू बघा एक्स रेस टू 7 त्याला मी लिहिलं 7 एक्स रेस टू 6 आणि साइन एक्स चं कॉस एक्स. हे असं कुठं कुठं व्हॅलिड आहे हे आपल्याला बघायचं. तर आता हे व्हॅलिड ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असतं, डिव्हिजन मध्ये असं डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. म्हणजे जर डिव्हिजन असेल तर असं सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकत नाही. मग आता याच्यासाठी काहीतरी रूल असतील की बाबा डिव्हिजन केल्यानंतर काय करायचं, ऍडिशन केल्यानंतर काय असायचं करायचं, त्यासाठी आपण सिंपल रूल्स बघणार. ठीक आहे, रूल्स मध्ये पहिला रूल बघा काय सांगतो, इफ y इज इक्वल टू k इंटू यू. ओके, आता इथं बघा u म्हणजे आपलं x चं कोणतं तरी फंक्शन आहे. u म्हणजे काय, एक x चं फंक्शन आहे, u ऑफ x म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजे साइन एक्स कॉस एक्स काहीतरी असेल. k म्हणजे काय असतो, k म्हणजे काय असतो, कॉन्स्टंट असतो बरोबर. सो सपोज जर एखाद्या कॉन्स्टंट नंबरने एखाद्या एक्सच्या फंक्शनला मल्टिप्लाय केलेलं असेल तर बघा, कॉन्स्टंटने मल्टिप्लाय नॉट ऍडिशन, मल्टिप्लाय केलेलं असेल तर dy बाय dx कसं काढायचं, तर त्या k ला तसंच ठेवायचं आणि जो u आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. ओके, त्या k वर काहीही करायचं नाही, तो कॉन्स्टंट तसाच ठेवायचा, पहिला रूल. मग आता मग अशी जी मी एक्झाम्पल लिहिलेत हे चार, याच्यातलं कोणता एक्झाम्पल या वे मधला आहे, आता जो रूल लिहिलाय त्या रूल साठी. हा येस, बघा या थर्ड एक्झाम्पल मध्ये तसं झालेलं आहे, इथं 8 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. सो 8 म्हणजे आता आपल्यासाठी काय झाला k, आणि पुढं x रेस टू 7 हे आपल्यासाठी काय झालं u, म्हणजे x चं कोणतं तरी फंक्शन. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं, dy अपॉन dx इज इक्वल टू 8 ला मी काय करणार तसंच ठेवणार आणि कुणाचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार, x रेस टू 7 चं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. ओके, सांगा मला 7 चं डेरिव्हेटिव्ह काय येतं x रेस टू 7 चं. येस, सो हा 8 तसाच मल्टिप्लाय बाय 7 एक्स रेस टू 6 म्हणजेच काय होईल बघा फायनल आन्सर, 8 7 जर 56 एक्स रेस टू 6.
सपोज मी घेतलं y इज इक्वल टू 2x रेस टू 4. ओके, सो dy बाय dx इज इक्वल टू काय होईल, हे 2 ऍज इट इज. ओके, कुणाचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आपल्याला. आता एक स्टेप मी कट करतोय हा. 2 आपला कॉन्स्टंट, 2 तसाच, ठीक आहे. त्यानंतर x रेस टू 4 चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, 4x क्यूब. हा, मग काय होईल हे टोटल 8x क्यूब. ओके, आता या दोन्ही मध्ये या पॉवर घेतल्या मी. आता ज्यावेळी x ची पॉवर आहे ना, त्यावेळी एक गोष्ट ऑब्झर्व करा. काय होतंय त्याचं डेरिव्हेटिव्ह करत असताना, नॉर्मली काय होतंय 7 पॉवर खाली येत असते, बरोबर. आता खाली इथं जो नंबर असतो त्याला या 7 ने काय होतंय, मल्टिप्लाय होतंय, बरोबर. सो डायरेक्टली बघा 56 आलं. आणि 1 ने पॉवर कमी होणार आहे, ते काय डेरिव्हेटिव्हचाच रूल आहे. इथं पण तसंच झालंय का बघा, 4 ने 2 ला मल्टिप्लाय झालंय सिम्पली, आणि पॉवर 1 ने कमी झाली. म्हणजे जर मी तुम्हाला आता डायरेक्ट विचारलं की पुढं तुम्हाला डायरेक्ट एखादं एक्झाम्पल दिलं की सपोज इथं घेतो y इज इक्वल टू 3x रेस टू 5, तर तुम्ही मला डायरेक्टली dy बाय dx सांगू शकताय का. येस, आता इथं काय होणार, या 5 ने 3 ला मल्टिप्लाय होणार, 15x रेस टू 1 ने पॉवर कमी होणार, काय होईल ते. ओके, आता हा कॉन्स्टंटचा रूल फक्त x रेस टू साठीच नाहीये. सपोज इथं जर असतं y इज इक्वल टू 7 sin x, याचं डेरिव्हेटिव्ह कसं होईल, 7 तसाच राहणार. हा, sin x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल ते cos x. ओके, सो पहिला रूल लक्षात आलाय. कॉन्स्टंट असल्यानंतर काय करायचं, तर कॉन्स्टंट तसाच ठेवायचा, त्याच्याबरोबर जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. फक्त इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तो कॉन्स्टंट त्या फंक्शन बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये असला पाहिजे. तो कॉन्स्टंट त्या फंक्शन बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये असला पाहिजे, तरच ते तसं राहतं. जर मी तुम्हाला असं दिलं की y इज इक्वल टू 7 प्लस साइन x, बघा आता मी काय म्हणतोय, तर याचं मात्र डेरिव्हेटिव्ह काढत असताना या 7 चं डेरिव्हेटिव्ह तसंच ठेवायचं नाही. म्हणजे हे असं नाही होणार 7 तसाच प्लस साइन x चं डेरिव्हेटिव्ह cos x, हे असं होणार नाही. का नाही होणार, कारण कॉन्स्टंट आणि फंक्शन याच्यामध्ये साइन कोणतं आहे, ऍडिशन, नाही होणार. कंपल्सरी मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन पाहिजे, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन पाहिजे. ओके, मग या बाबतीत या 7 प्लस साइन एक्स चं काय होतं, तर त्यासाठी आहे आता दुसरा रूल. ओके, पहिला रूल सगळ्यांना कळलाय. आता दुसरा रूल बघा. दुसरा रूल काय सांगतो की जर इफ y इज इक्वल टू, जर दोन फंक्शन्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल, तर मी एक फंक्शन घेतलं u, दुसरं फंक्शन घेतलं v, आणि दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, सो तिथं मी दिलंय प्लस और मायनस. तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, तर सेपरेट सेपरेट काढायचं. म्हणजे काय, u चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढायचं, सो du बाय dx, आणि v चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढायचं, dv बाय dx. आणि मध्ये जे काही साइन वर असेल, प्लस असेल प्लस द्या, मायनस असेल मायनस द्या. ओके, सो ऍडिशन मध्ये अगदी सिंपल रूल आहे, सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह. सो याच्यातलं मला सांगा कोणता हे येईल एक्झाम्पल, हे वाला एक्झाम्पल या टाइपचं आहे का. x रेस टू 7 प्लस साइन x आले, तो इथे x रेस टू 7 चं सेपरेटली डेरिव्हेटिव्ह केलं आपण, 7x रेस टू 6, साइन x चं डेरिव्हेटिव्ह घेतलं cos x. ओके, सेपरेट सेपरेट, मध्ये साइन प्लस दिलंय का, आणि इथं साइन प्लस. आता फॉर एक्झाम्पल साठी आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, y इज इक्वल टू
e रेस टू एक्स प्लस लॉग एक्स. सो मग सांगा आता dy बाय dx काय होईल? e रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? e रेस टू एक्स च असतं प्लस लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 अपॉन एक्स. ओके, सेपरेट सेपरेट करतोय आपण. नेक्स्ट बघा y इज इक्वल टू 7 रेस टू एक्स मायनस एक्स रेस टू 7. चला सांगा मला dy बाय dx काय असेल? हा बोल. ओके. बघा बरं आता दिसतीये का? ओके. आता याचं बघा डेरिव्हेटिव्ह 7 रेस टू एक्स मायनस एक्स रेस टू 7. खतरनाक क्वेश्चन. आता थोडस काय करतो, 7 रेस टू एक्स मायनस एक्स रेस टू 7. ठीक आहे, याचा एक स्क्रीनशॉट घ्या बरं. मला हे एक्झाम्पल डिलीट करायला होते. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. हे जे एक्झाम्पल्स आहेत ह्या स्क्रीनशॉट मध्ये ते सगळे रूल्स नंतर लिहा बरं का. आता मेनली पहिला टेबल लिहून काढा. हा हे सगळे जे फंक्शन्स आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह हे व्यवस्थित लिहून काढा. त्याच्यानंतर रूल्स टाका. हे रूल्स जे 4 रूल्स तयार होतील ते 4 रूल्स लिहा आणि त्यानंतर हे एक्झाम्पल्स लिहा. ओके, सो एवढा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचंय बघा. 7 रेस टू एक्स च एक काढायचंय आणि नंतर एक्स रेस टू 7 च काढायचंय. या दोघांपैकी जी दुसरी टर्म आहे एक्स रेस टू 7 याचं डेरिव्हेटिव्ह लगेच सांगू शकताय का तुम्ही? व्हेरी गुड. काय होणार आहे? 7 एक्स रेस टू 6. एकदम इझी. ओके, 7 रेस टू एक्स च डेरिव्हेटिव्ह असं लिहूयात का? एक्स 7 रेस टू एक्स मायनस 1. चालेल का हे? बघा प्रश्न सेम. आपण ते काय केलं, पॉवर खाली घेतली आणि पॉवर 1 ने कमी केली. ओके, मग हे चालणार आहे का? तर नाही चालणार. हे छोटे छोटे जे तुमचे डाउट्स आहेत ते डायरेक्ट क्लिअर करतो मी. आपल्याला दोन फॉर्म्युले दिलेत. एक फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन चा आणि दुसरा फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्स चा. ओके, दोन्ही याच्यात तुम्ही बघितलं तर बेस आहे, पॉवर आहे, बेस आहे, पॉवर आहे. दोन फॉर्म्युलांचा व्यवस्थित मिनिंग समजून घ्या. हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये पॉवर जी काय आहे, पॉवर ती बघा काय आहे, पॉवर एन. एन म्हणजेच काय? नंबर आहे. पॉवर काय आहे याच्यात? नंबर आहे. पण या केसमध्ये एक्स पॉवर आहे. ओके, म्हणजे नंबर नाहीये. मग या फॉर्म्युल्यात काय नंबर आहे? बेस नंबर आहे. काय नंबर आहे? बेस नंबर आहे. दोन्हीतला फरक कळला का? सो पॉवर ज्यावेळी नंबर असेल त्यावेळी फॉर्म्युला काय वापरायचा आहे? एक्स रेस टू एन चा, ज्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? एन एक्स रेस टू एन मायनस 1. पण ज्यावेळी पॉवरला एक्स असेल त्यावेळी हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? ए रेस टू एक्स लॉग ए. ए रेस टू एक्स लॉग ए. सो 7 रेस टू एक्स ला ए रेस टू एक्स बरोबर कम्पेअर केलं तर मला सांगा ए म्हणजे काय झालं? ए म्हणजे काय झाला? 7 रेस टू एक्स ला जर आपण ए रेस टू एक्स बरोबर कम्पेअर केलं तर ए म्हणजे 7 झाला. मग डेरिव्हेटिव्ह काय आहे? 7 रेस टू एक्स ऍज इट इज ए रेस टू एक्स लॉग ए. लॉग ए म्हणजेच काय? लॉग 7. मध्ये साइन कोणता येईल? मायनस. का? कारण वर साइन मायनस आहे दोघांच्या.
सो हे दोन फॉर्म्युलांचं क्लिअर आहे का? कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा आहे? पॉवरला नंबर असेल एक्स रेस टू एन, बेसला नंबर असेल, पॉवरला एक्स असेल, ए रेस टू एक्स. ओके, बर. आता हे ऍडिशन सबट्रॅक्शनचा रूल कळलाय, एकदम इझी रूल आहे. आता आपल्याला थर्ड बघायचा आहे मल्टिप्लिकेशन रूल, किंवा त्यालाच आपण म्हणतो प्रॉडक्ट रूल. ओके, किंवा यू इंटू व्ही रूल. यालाच बघा मल्टिप्लिकेशन रूल, प्रॉडक्ट रूल किंवा यू इंटू व्ही रूल. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, y इज इक्वल टू यू इंटू व्ही असतं. म्हणजे दोन फंक्शन्सचं काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं. दोन फंक्शनचं काय असतं, मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं, आता सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह चालत नाहीत. म्हणजे हे असं चालणार नाही की du बाय dx इंटू dv बाय dx, हे असं मल्टिप्लिकेशन मध्ये चालत नाही. हे कुठं चालतं, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. बघा, हे एवढ्या वेळा सांगण्याचं कारण काय आहे की आत्ताच या गोष्टी फिट झाल्या पाहिजेत, परत परत ते मिस्टेक नको. मग आता मल्टिप्लिकेशन मधलं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, तर बघा त्यातलं जे काही पहिलं फंक्शन असेल ते पहिलं फंक्शन तसंच ठेवायचं, u तसाच ठेवायचा, v चं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ओके, सो u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस, आता v तसाच ठेवायचा, u चं डेरिव्हेटिव्ह काढायचं. फाईन. बघा u तसाच ठेवलाय, v चं डेरिव्हेटिव्ह काढलंय, v तसाच ठेवलाय, u चं डेरिव्हेटिव्ह काढलंय. प्रॉडक्ट रूल एकदम सिंपल. हा झाला प्रॉडक्ट रूल. आणि मग याच्या बरोबरच लगेच येतो तो म्हणजे डिव्हिजनचा रूल. ओके, इफ y इज इक्वल टू u अपॉन v जर असेल तर या केसमध्ये डिव्हिजन रूल बघा कसा आहे. इथं कंपल्सरी तुम्हाला पहिल्यांदा डिनॉमिनेटर तसाच ठेवायचा, म्हणजे v तसाच ठेवायचा, इनटू न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं du बाय dx, मध्ये साइन मायनस, आता न्यूमरेटर तसाच ठेवायचा आहे, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. एक आहे प्रॉडक्ट रूल, एक आहे डिव्हिजन रूल. हे दोन्ही रूल काही फार अवघड नाहीयेत. प्रॉडक्ट रूल तर अगदी सिंपल आहे, एक फंक्शन ठेवायचं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डिव्हिजन मध्ये थोडंसं सिस्टमॅटिक करायचंय, पहिल्यांदा डिनॉमिनेटर तसंच ठेवायचा, नंतर न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, मायनस न्यूमरेटर तसंच ठेवायचा, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, अपॉन व्ही स्क्वेअर, म्हणजे जो काही डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर करायचा. फाईन. आता याला साजेसे जे प्रॉब्लेम आहेत यातले कोणतेच सांगा मला. एक आहे 8x रेस टू 7, का नाही सॉरी, x रेस टू 7 अपॉन साइन x आणि x रेस टू 7 इंटू साइन x. ओके, आता एक्झाम्पल बघू. y इज इक्वल टू x रेस टू 7 इंटू साइन x. सो आता याच्यामध्ये बघा x रेस टू 7 इंटू साइन x, म्हणजे दोन फंक्शन्सचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे का? येस. मग आता आपल्यासाठी एक फंक्शन यातलं काय असेल, u, दुसरं फंक्शन आपल्यासाठी काय असणार आहे, v. बरोबर. सो डेरिव्हेटिव्ह आपण काय बघणार मग, dy बाय dx काय असेल, u तसाच ठेवायचा आहे, v चं डेरिव्हेटिव्ह काढायचंय. बघा ही सुरुवात आहे म्हणून मी रूल लिहितोय, दरवेळी लिहिणार नाही, म्हणजे गरजही नसते त्याची. सो नेक्स्ट मध्ये काय करणार, v तसाच ठेवणार, u चं डेरिव्हेटिव्ह काढणार. फाईन. आता काय होईल याच्यात बघा,
u तसंच ठेवलं म्हणजे x रेस टू 7 मी तसंच ठेवला. x रेस टू 7 मी तसंच ठेवला. dv बाय dx sin x चं डेरिव्हेटिव्ह सांगा. व्हेरी गुड. cos x. सो बघा sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x प्लस आता v तसाच म्हणजेच कोण sin x तसाच x रेस टू 7 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल x रेस टू 7 चं डेरिव्हेटिव्ह 7x रेस टू 6. ओके थोडस याला रिअरेंज करूयात. x रेस टू 7 cos x इकडं फक्त काय करायचंय तुम्हाला बघा इकडं तुम्हाला 7x रेस टू 6 हे पुढं लिहायचंय त्यानंतर sin x लिहायचंय. का तर साइन नंतर x आलंय परत 7x रेस टू 6 म्हणजे असं वाटू नये की या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. अँगलचं मल्टिप्लिकेशन वाटू नये म्हणून. ओके आता जरा तुमच्याकडनं आन्सर्स मला रिक्वायर आहेत. x e रेस टू x याचं डेरिव्हेटिव्ह आता रूल लिहित बसत नाही बरं का. आता डायरेक्ट सांगायचंय मला dy बाय dx. हा व्हेरी गुड. चला एवढं कळलं u हा झाला v. सांगा पहिली स्टेप. मग काय करायचं आता कुणाला तसं ठेवायचं u ला तसंच ठेवायचं म्हणजे x तसाच. ओके e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे e रेस टू x च येणार आहे. ओके परत पुढं आता काय करायचं प्लस आता v तसाच ठेवायचा म्हणजेच e रेस टू x तसंच ठेवलं इनटू u चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुणाचं x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं x चं डेरिव्हेटिव्ह 1. फायनल काय आलं हे x e रेस टू x प्लस e रेस टू x. ओके करा ऑफ तुमचे माईक आता. कोणाला तसंच ठेवायचं हा म्हणजे कोण हा x स्क्वेअर तसंच ठेवला. ओके इनटू लॉग x चं डेरिव्हेटिव्ह लॉग x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/x. चला हे मी सांगतो अजून तुमचे पाठ नाहीत. प्लस आता काय करायचं हा व्हेरी गुड लॉग x तसंच ठेवायचा इनटू x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर चं सांगा आता काय होईल 2x रेस टू 1 म्हणजेच 2x. ओके काय कॅन्सल होते इथं x स्क्वेअर आणि x एक x कॅन्सल होईल का बघा. त्यानंतर म्हणजे इथं राहणार फक्त x प्लस इथं फक्त बघा आता परत एकदा लॉग x इंटू 2x आहे. सो 2x पुढे लिहायचंय जेणेकरून ते असं वाटू नये की लॉग x इंटू 2x आहे. ओके लॉग फक्त x चा आहे म्हणून आपण ते 2x पुढे लिहितो. आता माझा क्वेश्चन छानपैकी असा आहे की सो कुठं प्रॉडक्ट रूल वापरायचा आहे आणि कुठं कॉन्स्टंट रूल वापरायचा आहे. सगळ्यांना कॉन्स्टंट रूल आठवतोय ना की कॉन्स्टंट जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर तो तसाच ठेवायचा. बघा बरीच मुलं काय करतात आता इथं 7 इंटू साइन एक्स आहे 7 इंटू साइन एक्स आहे पटकन तुम्ही काय करता या 7 ला u मानायचं साइन एक्स ला v मानायचं आणि करायचं आन्सर सेम येतं बरं का. जरी हेच केलं ना तुम्ही आन्सर सेम येतं तुमचं फायनली पण उगाच दोन स्टेप वाढतात. ओके सो
7 इंटू साइन एक्स याच्यामध्ये u इंटू व्ही रूल वापरायचा नाही. का नाही वापरायचा? कारण 7 हे काय एक्सचं फंक्शन नाहीये सध्या, तो फक्त कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट मध्ये आपण काय करतो, dy बाय dx कसं काढतो, या 7 ला आपण तसंच ठेवतो डायरेक्टली आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढतो, काय होणार ते कॉस एक्स. फाईन. पण तेच जर मी एक्स इंटू साइन एक्स असेल, इथं मात्र ज्यावेळी डेरिव्हेटिव्ह काढत असेल, तो कसा काढणार? आता इथं मात्र मी कोणता रूल वापरणार, u इंटू व्ही रूल वापरणार. एक्स तसाच, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, ओके, प्लस आता साइन एक्स तसंच, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1. सो हे फायनल काय झालं, एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. फाईन. आता बघा डिव्हिजनचे एक्झाम्पल आपण घेतलेले नाहीयेत, उद्या सगळे जे मिक्स एक्झाम्पल आहेत ते उद्या आपण घेणार. उद्या हे सगळे रूल संपवून टाकू, जेणेकरून आपल्याला 12th जे डेरिव्हेटिव्ह आहे ते चालू करायला. सो आज आता तुम्ही काय करणार आहात, टेबल लिहायचं आहे छानपैकी. ज्यांनी लिहिलेला नाही, ज्यांनी अगोदर लिहिलेलं आहे त्यांनी परत लिहायची गरज नाही बरं का. सो पहिल्यांदा टेबल लिहायचं आहे, त्यानंतर रूल्स लिहायचे, 4 रूल्स व्यवस्थित, नंतर जेवढे जे काही एक्झाम्पल असतील ते लिहायचे. ओके. आता फक्त जाता जाता आणखी एक गोष्ट इम्पॉर्टंट, हे केलंच नाही आपण, y इज इक्वल टू 7 प्लस साइन एक्स, की जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर तो तसाच राहतो, पण मग ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असला तर काय होतं, आता इथं बघा 7 प्लस साइन एक्स आहे बरोबर. सो डेरिव्हेटिव्ह रूल कोणता लागणार आहे, u प्लस व्ही लागणार आहे. कसं करतो आपण u प्लस व्ही चं डेरिव्हेटिव्ह, u चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो, v चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो. मग 7 चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काय येतं छानपैकी 0, कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. सो हे होणार 0 प्लस साइन एक्स चं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी, 7 जर कॉन्स्टंट जर मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर तो तसाच राहतो, तोच कॉन्स्टंट जर ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 0. ओके. याच्यावरचे आणखी एक्झाम्पल आपण उद्या बघणार आहे. फक्त हे काय असं मागं पडू नका, आजच्या आज जे आहेत नवीन स्टुडंट त्यांनी आजच्या आज लिहून काढा. ओके. आणि हे सुरुवातीला थोडंसं क्रिटिकल वाटेल, ज्यांना यायला लागेल त्यांना पुढं काहीच नाही वाटणार, ज्यांना आत्ताच कंटाळा येईल त्यांना पुढं काहीच नाही कळणार, आणि डेरिव्हेटिव्ह नाही कळणार म्हणजे मॅथ्स 2 पूर्ण नाही कळणार. मी एवढं याला इम्पॉर्टंट का देतोय, त्याचं रिझन ते